वारकऱ्यांच्या सोयीसाठी सरकारने शेकडो कोटी खर्च करून हा पालखी मार्ग तयार केलेला आहे। आपण बघू शकतो की याच पालखी मार्गावरून खरं तर संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा येत असतो। खरं तर 6 जुलैला आषाढी एकादशी सोहळा संपन्न होणार आहे। तत्पूर्वी जर आपण बघितलं तर 4 जुलैला खरं तर शेवटचं जे रिंगण असतं की संत ज्ञानेश्वर महाराज गोल रिंगण असतं ते हेच वाखरी येथील या पालखी तळावरती होत असतं। हाच तो पालखी तळ आपल्याला पाहायला मिळतो। विशेष म्हणजे या पालखी तळावरती जवळपास 7 ते 8 लाख भाविक खरं तर इथं उपस्थित असतात। मात्र जो रस्ता बनवताना याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा सिंगल रस्ता खरं तर भाविकांना वापरण्यात येतो। शेजारी जर आपण बघितलं तर हा बॅरिकेड टाकल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर गर्दी निर्माण झालेली असते। त्याचबरोबर आपण बघितलं तर जसं पुढे जवळपास 1 ते 2 किलोमीटर पर्यंत बॅरिकेड टाकल्यामुळे इथं चेंगराचेंगरी होण्यास देखील संभव आहे। त्याचबरोबर शेजारी जर आपण बघितलं तर हा एक कॅनॉल आहे। ह्या कॅनॉलमध्ये जर आपण बघितलं तर गेल्या वर्षी मोठी चेंगराचेंगरी होऊन अनेक भाविक देखील याच्यामध्ये पडले होते। अशा काही मोठ्या छोट्या मोठ्या दुर्घटना देखील इथं झाल्या होत्या। मात्र वाखरी ग्रामस्थांनी वेळोवेळी खरं तर प्रशासनाला याबाबत तक्रारी केल्या होत्या की एकतर हे बॅरिकेड काढावं म्हणजे पूर्ण हा रस्ता भाविकांना वापरता येईल। मात्र प्रशासन अजूनही त्या गोष्टी कुठल्याही ऐकलेल्या नाहीत। आता काही ग्रामस्थ आपल्याबरोबर काय तुमची नक्की मागणी? नमस्कार, आम्ही इथले स्थानिक रहिवासी आहोत। ज्यावेळेला या हायवेचं काम चालू होतं त्याच वेळेला आम्ही प्रशासनाकडे भेटून पत्र देऊन मागणी केली होती की हे बॅरिकेटिंग करू नका। इथं रिंगण सोहळा होतो, सर्वात शेवटचा रिंगण सोहळा, प्रचंड गर्दी असते, त्यामुळे भाविकांना अडथळा होणार आहे अशी आम्ही त्यावेळेला कल्पना दिली होती। तरी पण त्यांनी हे बॅरिकेटिंग केलेलं आहे। त्याचं एरवी ह्या बॅरिकेटांचा काही इथं उपयोग नाही। इथं काय तेवढी गर्दी नसते किंवा वाहतुकीचा प्रॉब्लेम नाही। फक्त आषाढी काळात गेल्या वर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाली, ती चेंगराचेंगरी अशा अनेक इथं घटना घडलेल्या गेल्या वर्षी आणि पुढच्या काळात पण होऊ शकतील। हा कॅनॉल दिसतोय, तुम्ही देखील ग्रामस्थ आहेत, काय गेल्या वर्षी तुम्ही दुर्घटना बघितली होती? काय झालेलं आहे, कॅनल खूप लहान आहे। मागच्या वर्षी इथं इतकी खूप गर्दी झाली की इथं तिघं चौघं कॅनल मध्ये पडलेत सुद्धा। आम्ही स्वतः त्यांना बाहेर काढले। इथं एवढा रस्ता तर अपुराच आहे, बॅरिकेडमुळे पलीकडे जाता येत नाही त्यांना, वारकऱ्यांना। इथं दोघं तिघं पडलेले आहे, पाणी होतं, पाण्यात म्हातारी माणसं होती पडलेली। इतकी गर्दी होती की ती व्हिडिओ फोटो सुद्धा काढून आम्ही पाठवले होते बघा, पत्रकाराला दिलते एका। आता काय म्हणजे आमचं म्हणणं काय, एकतर यांनी बॅरिकेड काढावं, वारकऱ्यांचा हाल होऊ नये। यंदा वारी भरपूर भरेल, पाऊस काळ झालेला आहे, पेरण्या झालेल्या आहेत, लोक येणार। आणि नुसतं माऊली तुकाराम महाराज पालखी बरोबर नाही, गजानन महाराज पालखी सुद्धा लोक इथे रिंगण बघायला येतात। त्यामुळे इथं कमीत कमी 6-7 लाख लोक असतात। रस्ता खूप लहान आहे, दुर्घटना मोठी घडण्याची शक्यता आहे। तुम्ही काही कलेक्टरांना वगैरे पत्र वगैरे दिले का? आता आम्ही सध्या अजून कलेक्टरला नाही अर्ज केलाय, तर देणार आहे। पण मागच्या वेळेस सुद्धा आम्ही कलेक्टरला दिलतं, त्यांच्या कानावर मागणी घातली होती। त्यांनी नुसतं आले, त्यांनी सांगितले 1-2 गेट काढा, त्यांनी काही सुद्धा केलं नाही। पुढे वारंवार आम्ही तक्रारी दाखल केल्यात। आपण बघितलं असेल की हाच तो आता खरं तर पालखी मार्ग, हा पालखी मार्ग खरं तर भाविकांना खरं तर सुखकर पंढरपूर पर्यंत प्रवास व्हावा यासाठी हा भव्य दिव्य असा पालखी मार्ग तयार केलेला आहे। मात्र या वाखरी गावामध्ये जे शेवटचं गोल रिंगण असतं त्या ठिकाणी मात्र हा रस्ता खरं तर अरुंद झालेला आपल्याला पाहायला मिळतो। एका बाजूला बघू शकतो की आपण हे बॅरिकेड लावलेले आहेत, त्यामुळे ज्या उजव्या बाजूला जे रिंगण सोहळा होतो तिकडच्या भाविकाला खरं तर त्या रस्त्यावरती जाता येत नाही। जवळपास 8 ते 10 लाख भाविक खरं त्या रस्त्यावरती असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे एकतर इथले बॅरिकेड करावेत, त्याचबरोबर या इथं जो कॅनॉलचा खड्डा पडलेला आहे त्या ठिकाणी देखील काहीतरी बंदोबस्त करावा अशी मागणी आता खरं तर या वाखरी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली। यापूर्वी देखील त्यांनी अनेक वेळा खरं तरी मागणी केलेली, मात्र अजूनही या मागणी दखल घेतलेली नसल्याचं देखील या वाखरी गावातील ग्रामस्थांनी आता सांगितलेलं आहे। वाखरीहून कॅमेरामॅन जगदीश, रवी लवेकर, TV9 मराठी।